नंदुरबार नगर परिषदेच्या भाजपाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार अविनाश माळी यांनी गणपती मंदिरात पूजा अर्चा करून प्रचाराचा शुभारंभ केलाय। नंदुरबार नगर परिषदेमध्ये महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपा यांच्यातच काट्याची टक्कर आहे। कर्जत नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी सासू सून आमने सामने आलेले आहेत। भाजप शिवसेना आणि आरपीआय युतीच्या उमेदवार डॉक्टर स्वाती लाड या प्रथमच निवडणूक रिंगणामध्ये उतरल्या आहेत। त्यांच्या विरोधामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि उभाटाच्या कर्जत विकास आघाडीच्या पुष्पा दगडे यांचा सामना रंगणार आहे। वाशिमच्या रिसोड नगर परिषदेमध्ये महायुतीमधील भाजप शिंदे सेना एकत्र आलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बाहेर ठेवण्यात आल्याने त्यांनी आपले नगरसेवक पदाचे 16 उमेदवार स्वतंत्र रिंगणामध्ये उतरवलेले आहेत, तर इतर 4 ठिकाणी महायुती फिसकटली आहे। अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीतील उमेदवार फुटू नयेत म्हणून काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांना स्थानिक नेत्यांनी सहलीला नेल्याची माहिती सध्या समोर आली आहे। दरम्यान उमेदवार स्वतः हजर राहिल्याशिवाय उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये असं पत्र काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं आहे। नंदुरबार नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे शिवसेना उमेदवार रत्ना रघुवंशी यांनी घरोघरी भेट देत प्रचार सुरू केलेला आहे। याआधी केलेली विकास कामं आणि जनतेचा विश्वास या जोरावरती पुन्हा एकदा विजय होईल असा विश्वास रघुवंशी यांनी व्यक्त केला आहे। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी नगर परिषदेमध्ये भाजपाकडून एकाच जागेसाठी 2 जणांना एबी फॉर्म देण्यात आले, मात्र सचिन जायदे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यामुळे अजय पसारी यांची उमेदवारी कायम राहिली आहे। भुसावळच्या वरणगावात गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण काही मुद्द्यांवरती विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना विरोध केला होता। त्याचा बदला म्हणून आता पालिका निवडणुकीमध्ये माझी आणि सहकाऱ्यांची उमेदवारी कापल्याचा आरोप भाजपाचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केला आहे। वाशिम जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, मात्र अपक्ष लढणाऱ्या उमेदवारांना 26 नोव्हेंबरला चिन्ह मिळणार असल्यामुळे प्रत्यक्षात फक्त 5 दिवस अपक्ष उमेदवारांना चिन्हाचा प्रचार करता येणार असल्याने मोठी अडचण होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरेंचा उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे। माजी नगराध्यक्ष आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाटांनी ठोंबरेंना 3 अपत्य असल्याचा आक्षेप घेतलेला होता, परंतु निवडणूक विभागाने हा आक्षेप फेटाळत अर्ज वैध ठरवल्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे। लोणावळ्यात भाजप कोर कमिटीने राष्ट्रवादीचा युती प्रस्ताव नाकारत स्वबळावरती निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे। यानंतर भाजपाने मोठं शक्तीप्रदर्शन करत प्रचाराला दमदार सुरुवात केली आहे। यंदाच्या लोणावळा नगर परिषद निवडणुकीत तिरंगी लढत निश्चित झालेली असून मागच्या निवडणुकीत सत्ता मिळालेल्या भाजपासमोर यंदा ती सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान असणार आहे। अमरावतीमधील दर्यापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत 2 जावा आमनेसामने आलेल्या आहेत। भाजप आमदार प्रकाश भारसाडकरच्या पत्नी तसंच नलिनी भारसाडकडे यांच्या विरोधात त्यांच्या जाऊ मंदा भारसाकडे या काँग्रेस विरोधात रिंगणात उतरल्या। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित करताना राज्य सरकारने 159 ठिकाणी 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेली आहे। त्यामुळे निर्माण झालेल्या वादावरती सर्वोच्च न्यायालयात आता मंगळवारी सुनावणी होणार आहे। पुढील सुनावणीपर्यंत नव्याने कोणत्याही निवडणुकांची घोषणा करू नये अशी सूचना न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला केलेली आहे। लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र सोनावणेंनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे। लोणावळ्यातील रखडलेली विकास कामं मार्गी लावण्याचं आश्वासन सोनावणे यांनी दिलं आहे। समाजवादी पक्षाने मुंबई पालिकेची निवडणूक स्वबळावरती 150 जागा लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे। विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोड यांनी मुंबईतील मनोरा आमदार निवासाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली। या पाहणी दरम्यान 2028 पर्यंत आमदार निवासाचं बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश अण्णा बनसोडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले। जळगाव महापालिकेत दूरदृष्टी आणि प्रशासकीय क्षमता असणाऱ्यांना संधी द्या असं आवाहन माजी मंत्री सुरेश जैन यांनी केलंय। मी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे, पण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत राहणार असंही सुरेश जैन यांनी सांगितलंय।
ज्या लोकांनी तुम्हाला मंत्री केलं त्यांच्या प्रश्नांना किंमत द्या असं म्हणत उन्मेष पाटलांनी गिरीश महाजनांवरती निशाणा साधलाय। तुमच्या पापाचा घडा जेव्हा भरेल तेव्हा तुम्हाला पळता भुई थोडी होईल अशी टीका उन्मेष पाटलांनी केली आहे। फक्त पार्थ पवार नाही तर संपूर्ण सरकार जमीन घोटाळ्यामध्ये अडकलेलं आहे। जमीन घोटाळ्यामध्ये महाराष्ट्र विकला जातोय, राज्याची तिजोरी लुटली जाते असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केलाय। नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस अंतर्गत संघर्ष टोकाला गेलाय। माजी महासचिव मुजीब पठाण यांनी सुनील केदार यांची राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे तक्रार केली आहे। बुटीबोरी नगर परिषद निवडणुकीमध्ये पंजा गोठवल्यामुळे काँग्रेस नेते मुजीब पठाण यांनी तक्रार केली आहे। भाजपचे माजी नगरसेवक महेश सुक्रमानी यांच्या फोटोला भाजप कार्यकर्त्यांनी काळं फासलेलं आहे। भाजप पक्षातून शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे झालेला भाजप कार्यकर्त्यांनी महेश सुक्रामी यांच्या फोटोला काळं फासत रोष व्यक्त केला आहे। रुपाली ठोंबरे पाटलांनी माधवी खंडाळकरांना 10 कोटींच्या अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे। रुपाली पाटलांविरोधात माधवी खंडाळकरांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती पोस्ट लिहिल्यामुळे मोठा वाद झालेला होता। शिवसेना पक्षाच्या चिन्हाबाबतच्या खटल्यात ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात चुकीचे मुद्दे मांडले असं काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। तर भाजपाने 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती मोडून काढली अशीही टीका पृथ्वीराज चव्हाणांनी केली आहे। एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेत त्यांच्यासमोर राज्यातील राजकीय घडामोडींबाबत तक्रारींचा पाढा वाचला। महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष असून महाराष्ट्रातील बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत। तसंच तुम्ही एनडीएच्या घटक पक्षाचे प्रमुख आहात, त्यामुळे तुमचा योग्य सन्मान राखला जाईल असं आश्वासन शहांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। मनसे शिवसेना उभाटा जागा वाटपाची बोलणी एक पाऊल पुढे गेली आहे। मनसेकडून काही विधानसभा क्षेत्रात 50-50 फॉर्म्युल्याची मागणी करण्यात आली आहे। माहीम, वरळी, शिवडी, भांडूप, विक्रोळी, मागठाणेमध्ये निम्म्या जागा मागितल्या जाणार आहेत। फडणवीस केवळ शॅडो मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राचे मूळ निर्णय अमित शहा घेतात अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। सत्तेसाठी एकत्र आलेल्यांचं टोळीयुद्ध सुरू असल्याचं सपकाळ म्हणाले। निवडणुकीच्या प्रचारासाठी निलेश राणे कणकवलीमध्ये आहेत। महायुतीसाठी प्रयत्न केला पण युती झाली नाही असं निलेश राणेंनी स्पष्ट केलंय। नितेश राणे यांच्या उमेदवारांच्या विरोधात तयार झालेल्या कणकवली शहर विकास आघाडीला शिंदे सेना आणि ठाकरे सेनेचा पाठिंबा मिळाल्यामुळे राजकारण रंगलंय। कोपरगावच्या कोळपेवाडी माहेगाव देशमुख परिसरामध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यात आलेला आहे। नागरिकांच्या मागणीनंतर वनविभागात तात्काळ या परिसरात पिंजरे लावले आणि जेरबंद केलेल्या बिबट्याला राहुरी वन कार्यालयामध्ये पाठवलं जात आहे। नाशिकच्या मोरेमळा परिसरामध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे। बिबट्या जेरबंद झाल्यामुळे मोरेमळा परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। यवतमाळ वनपरिक्षेत्रातील बोरगाव नियत क्षेत्रामध्ये नर जातीचा बिबट्या तारेच्या कुंपणामध्ये अडकून असलेला आढळलेला आहे। माहिती मिळताच वनविभागाने बचाव पथक त्या ठिकाणी शेतशिवारामध्ये घटनास्थळी दाखल झालं आणि जखमी बिबट्याला वनविभागाने तारांमधून सोडवलेलं आहे। पुढील उपचारासाठी त्याला रेस्क्यू करण्यात आला आहे। शिर्डीच्या मौलीनगर भागातील बिबट्यांचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय, त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय। शिर्डी शहरातील उपनगरात पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे या ठिकाणी खंडोबा मंदिर परिसरामध्ये फिरत असलेले मादी बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाली आहे। बिबट्याची रवानगी जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट्या निवास केंद्रामध्ये करण्यात आली आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील वाघांची संख्या वाढवण्यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील तारा वाघिणीला चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक जंगल क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या मुक्त करण्यात आले। ऑपरेशन तारा अंतर्गत पहिली मोठी कामगिरी पार पडली। पुण्यामध्ये 16 वयोवृद्ध रुग्णांना वृद्धाश्रमाच्या नावाखाली उघड्यावरती ठेवण्यात आले। उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या ज्येष्ठ नागरिकांना परत नेण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आले नाहीत, त्यामुळे पुण्यातील भारत फोर्ज कंपनीच्या समोर कडाक्याच्या थंडीमध्ये वयोवृद्ध रुग्ण उघड्यावरती राहत असल्याचं पाहायला मिळालं। पुण्यात भूमिगत केबल टाकण्यासाठी शहरातील रस्त्यांवरती खोदकाम करताना नियम पायदळी तोडवणाऱ्या ठेकेदारांना पुणे महापालिकेने दणका दिलाय। खोदकाम केलेले रस्ते दुरुस्त करून अहवाल सादर केल्यावरच पुढच्या कामाची परवानगी दिली जाईल अशी नोटीस महापालिकेने ठेकेदारांना पाठवली आहे।
मनमाड, येवला, मालेगाव भागामध्ये थंडीचा कहर सुरू आहे. आज निफाडचा पारा थेट 7.4 अंशांवरती आलेला आहे. मनमाड आणि मालेगावच्या तापमानात मोठी घट झालेली असून परिसरामध्ये धुक्याची चादर पसरली आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये देखभाल अभावामुळे जपून ठेवलेल्या सुमारे 3000 प्राचीन वस्तू धोक्यामध्ये आलेल्या आहेत. सातवाहन काळापासून ते मराठा साम्राज्यापर्यंतचा दुर्मिळ इतिहास सांगणाऱ्या वस्तूंना वाळवी लागली आहे. पवना धरण परिसरातील आपटी आणि धामणदरा या ठिकाणी अनधिकृत बंगल्यांवरती जलसंपदा विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईचा मुख्य उद्देश जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जमिनीवरती झालेली अतिक्रमण हटवण्याचा होता. गोंदियातील नवजात बाळाच्या अपहरणाची तक्रार करणाऱ्या आईचाच या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचं उघड झालंय. नोकरी करायची असल्यामुळे आईने स्वतःच्या मुलाला वैनगंगा नदीत फेकून दिल्याचं समोर आलंय. सध्या आरोपी आईला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मालेगावातील चिमुकलीच्या हत्येच्या निषेधार्थ विविध संघटना आणि मुस्लिम समाजातर्फे कॅन्डल मार्च काढण्यात आलाय. खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यात मालेगाव घटनेचा निषेधार्थ नागरिकांनी कॅन्डल मार्च काढलाय. आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी यावेळेला करण्यात आली. जळगावातील जामनेरमध्ये मालेगाव घटनेच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलाय. घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा देऊन पीडित बालिकेच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. मंत्री गिरीश महाजनांनी नाशिकमधील तपोवन परिसराची आज पाहणी केली. कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरातील झाडं तोडण्यासाठी बुधवारी विरोध केला आणि महाजनांनी तातडीने पाहणी करत पर्यावरण प्रेमी आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या. तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारींनी बैठक घेतली. यंदा 20 डिसेंबर ते 4 जानेवारी या कालावधीमध्ये हा महोत्सव पार पडणार आहे. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील देवी भोईरे या ठिकाणी सहकारी साखर कारखाना 500 रुपयांचा स्टॅम्प पेपरवर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते बबन कवाद आणि रामदास घावटेंनी केलेल्या तक्रारीवरून राज्य सहकारी बँकेचे 2 वरिष्ठ अधिकारी आणि क्रांती शुगर कंपनीच्या 9 संचालक यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला असून पारनेर न्यायालयाने आरोपी अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील पैठण गेट परिसरातील खोकडपुरा रस्त्यावरील अतिक्रमणावरती बुधवारी मनपाने कारवाई केली. या कारवाईमध्ये 118 अनधिकृत दुकानं आणि सर्वात जुना मोबाईलचा बाजार पाडण्यात आला. नागपूरच्या पारडी पुनापूर या ठिकाणी भवानी माता मंदिराला पर्यटन स्थळाचा ब दर्जा देण्यात आलेला आहे. यामुळे हे मंदिर आता पर्यटन, धार्मिक, सांस्कृतिक दृष्ट्या विकसित करता येणार आहे. या मंदिरातील देवीची मूर्ती स्वयंभू असल्याची आख्यायिका आहे. जळगावमधील चोपडा या ठिकाणी आजपासून शासकीय कापूस खरेदी सुरू झालेली आहे. यावेळेला कापूस खरेदीसाठी आणलेल्या ट्रॅक्टरचं पूजा करत शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. या केंद्रावरती एकरी 5 क्विंटल कापूस खरेदी होतोय. सोलापुरात तहसीलदारांविरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली. तहसीलदार निलेश पाटील यांच्या नावाच्या फलकावरती प्रहार संघटनेकडून काळं फासण्यात आलंय. तहसीलदारांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. नगरमधील पारनेर तालुक्यातील दरोडी शिवारातील सेनवियान या पवनचक्की प्रकल्पातून दरमहा 2 लाखांची खंडणी मिळावी म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विकास पवारांनी 7 ते 8 जणांसह कार्यालयात घुसून सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पारनेर पोलिसांनी विकास पवारसह अनोळखी आरोपींवरती गुन्हा दाखल केला आहे. परभणीमधील ताडकळस पोलिसांनी तट्टू जवळा परिसरामध्ये चंदनाच्या झाडाची चोरी करणाऱ्या 3 चोरांना अटक केली आहे. चोरांकडून 1,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत. रत्नागिरी शहरातील मच्छी मार्केट जवळ पार्क केलेलं वाहन अचानकपणे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलं. अग्निशामक दलाने आगीवरती नियंत्रण मिळवलं, मात्र आगीमध्ये वाहनाचं जवळपास 60% अधिक नुकसान झालंय. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा शहरात लागलेल्या आगीत नगरपंचायत चौकातील 8 दुकानं जळून खाक झालीत. या आगीमध्ये कोणालाही इजा झालेली नाही.
गोंदिया पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या टोळीतील 3 आरोपींना अटक केली. आरोपींनी 7 गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्य आणि शिक्षकांच्या जाचाला कंटाळत 10वीत शिकत असलेल्या मराठी विद्यार्थ्याने मंगळवारी मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून रस्त्यावरती खाली उडी घेत आत्महत्या केली, जो नवी दिल्लीतील राजवीर नगर भागात राहत होता. पाथर्डीवाला बाबा उर्फ गणेश जगताप या भोंदूबाबावरती अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भोंदूबाबाचा जुना व्हिडिओ सध्या समोर आलाय. पैसे बुडवल्याच्या कारणावरून मारहाण काही युवकांनी या भोंदूबाबाला केलेली होती, त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे. सिन्नर नाशिक महामार्गावरील मोहदरी घाटात झालेल्या ट्रक, रिक्षा, कार, मोटरसायकलमधील कंटेनरचा अपघात झालेला आहे. अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर 2 जण गंभीर जखमी झाले.